तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे विश्वासू भाजपचे नंदगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिद्धेश्वर अण्णा कोरे यांची धाराशिव जिल्हा परिषद बांधकाम सभापती पदी निवड झाल्याने तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय। ही निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडत जल्लोष केलाय। कोरे यांच्या निवडीमागे त्यांची सातत्यपूर्ण जनसंपर्काची शैली, सर्वसामान्यांच्या प्रश्नाबद्दलची संवेदनशीलता आणि पक्षनिष्ठा हे महत्त्वाचे घटक मानले जात आहे। विशेषतः तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास या निवडीत निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। सिद्धेश्वर अण्णा कोरे यांनी नंदगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवताना विरोधकांना मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं। त्यांच्या विजयामागे स्थानिक पातळीवरील मजबूत संघटन, सातत्याने केलेला जनसंपर्क आणि विकासाबद्दलची बांधिलकी दिसून आली। जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील आणि भाजपाचे युवा नेते मल्हारदादा पाटील यांच्याशीही पक्षांतर्गत समन्वय साधण्यात त्यांना यश आले। कोरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत तुळजापूर तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत अनेक कामे मार्गी लावली आहेत। त्यामुळेच त्यांच्या कामाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर बांधकाम सभापती पदाची जबाबदारी सोपवली आहे। आता या नव्या भूमिकेतून ते धाराशिव जिल्ह्यातील विकास कामांना गती देतील, विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। त्यांच्या निवडीबद्दल विविध राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। राज्यातल्यांनी ठरवला, पण मला एवढंच म्हणायचं, योग्य उमेदवारांना संधी मिळालेली आहे। म्हणजे हे अतिशय चांगले निवड झाली आमची। आणि पक्षीय बलाबल पक्षीय कुणाच्या वाटेला किती जागा? महायुती म्हणून एकत्र लढलो। महायुतीचे सगळे जण आहेत, कोणत्या पक्षाचं वगैरे आता असं नाही, आम्ही सगळे मिळून एकत्रित। आम्हाला निवडणूक प्रक्रियेची आतली माहिती नाहीये, किती कुठल्या पक्षाला मिळाले? सगळ्या आपल्या सदस्यांना 45 पडले, त्यांना समोर 10 पडले। भारतीय जनता पार्टीचे किती आले, त्याच्यात शिवसेनेचे किती आहेत आणि राष्ट्रवादीला किती वाटले? सगळे महायुतीचे। आम्ही एकत्रित जिल्हा परिषद राबवणार आहे आणि आमच्या त्याच्यात भेदच नाही। माहिती म्हणून नाराज झाले नाही, सगळ्यांनी हातवर केले, कोणीच नाराज नाही। आणि आमची एकत्रित सगळे आहेत, कुठे नाराज जरा सामना भोगा कोणच नाही नाराज। कारण का सगळ्यांना पुढच्या टर्ममध्ये जे जे ठरलं असेल त्याप्रमाणे संधी मिळणार। प्रत्येक तालुक्याला आणि प्रत्येक पक्षाला तुम्ही म्हणता तसं प्रतिनिधित्वाचा आणि दादांनी समन्वय साधायचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे 45 ही आमची पहिल्या दिवसापासूनचा नंबर आत्तापर्यंत आहे। आणि आम्ही एकत्रित कुठला पक्ष न बघता कोण सभापती झालं याला नाही, त्या त्या तालुक्याला, त्या त्या पक्षाला आणि त्या त्या महायुती आमची स्ट्रॉंग ठेवण्यासाठी बरोबर खर्चण्याचं आहे। महायुती स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित प्रयत्न सावंत गट झालं होतं, मीटिंग झाली होती, त्यांनी सगळ्यांनी हातवर केले। महाविकास आघाडीकडून पण उमेदवार देण्यात आले होते ना, त्यांना एक जास्त पडला, 9 पडायला पाहिजे होतं। मला 946 झाले होते मी, पण नमकीचा भाग तो काढला, पण झालं। आमची मेजॉरिटी 2/3 आहे। आम्ही जीबी पण म्हणजे मला काय माल मसाला मिळणार नाही। तुम्ही जर उमेदवार बघितले, सगळ्यांना काहीतरी करण्याची तळमळ आहे, म्हणून तर मी म्हटलं मला पक्षाचं बाकीचं माहीत नाही। सगळे जे उमेदवार आहेत ते अतिशय प्रो विकास आणि कष्ट करणारे आहेत। आणि मला तर या टीमचं मी हॅपी आहे, खरंच हॅपी आहे म्हणजे।